हालेलुया. येशू दयासागर प्रार्थना भवन चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून देवाचा गौरव राहील आणि अजून मोठा व्हिडिओ येईल का ज्याच्यातून तुमच्यासाठी प्रार्थना आणि वचन सांगितलेलं आहे. मी आज तुम्हाला स्तोत्रसंहिता 91 ह्याच्यातलं वचन सांगतो. जो परत परतच्या गुप्त जळतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलेला राहील. सावलेला राहील. मी परमेश्वराला माझा आश्रय माझा दुर्ग म्हणतो, तोच माझा देव, तोच त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारद्यापासून व घातकमारीपासून माझा बचाव करतो व तो माझ्यावर पांघर घालेल व त्याच्या पंखाखाली मला आश्रय मिळते व त्याचे सत्य मला ढाल व कवच आहे. जो परात्पराच्या गुप्तस्थळी असतो. बरेच लोक म्हणतात बायबलमध्ये देवदूत आहेत, हजारो कार्य करतात आणि देवदूत आहे, देवदूत कार्य बी करतात. बायबलमध्ये जिब्राईल देवदूत आहे, मिखाईल देवदूत आहे. जे जिब्राईल दूतांनी मगध मर्याला आता डिसेंबरमध्ये ख्रिसमस येत आहे, दर्शन देऊन सांगितलं की जो तुमच्या पोटी येशू नावाचा बालक होऊन तो जगाचा तारणारा असणार आहे. तर दिव्यदूत केव्हा काम करते? जो परात्पराच्या गुप्तस्थळी असतो. जसं तुम्ही देवाच्या प्रार्थनेत येशूच्या सामर्थ्यात राहणार, देवाच्या वचनात वाढणार, देवाच्या प्रार्थनेत वाढणार, दिव्यदूत तुमच्या साईडने राहणार. जेव्हा तुम्ही येशूला उद्धार करता, परमेश्वर अंगीकारणार, देवदूत तुमच्या एका साईडला आणि डाव्या साईडला राहणार आणि तुमच्या मुखातले वचन सदैव देवाला धन्यवाद आणि परिस्थिती बदलणारे राहणार. कारण की दिव्यदूताला आज्ञा तुमच्या तोंडातले वचनच देतात, कारण की देवाने सर्व अधिकार आपल्याला दिला आहे. म्हणून जो परात्पराच्या गुप्तस्थळी असतो तो सर्व सामर्थ्य, म्हणजे जो येशूच्या सामर्थ्याखाली राहतो, वचनामध्ये राहतो, प्रार्थनेत राहतो, त्याच्या संगती दिव्यदूत आणि येशू देखील राहतो. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो, ब्लेस करो. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. म्हणा, प्रभू येशू, माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या, मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारत आहे. येशू, तुम्हाला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या वळाचा अर्घ माझ्या जीवनात मी स्वीकारत आहे. प्रार्थना डोळे जाता मी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या प्रत्येक मेंढरांना तुझ्या समोर आणतो. प्रत्येकाचा जीव, आत्मा, शरीर तुझ्या पवित्र रक्तात समर्पित करतो. बाप्पा, दही चुकून पण अग्नीच्या समोर ठेवू. त्यांच्या जीवनातले बंधनं, अडकणं, दृष्टपण, प्रत्येक सैतानिक कार्य येशूच्या सामर्थ्याला फायर. येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी स्वीकारतो. ज्याचं दुखतंय त्याने फक्त तिथं हात ठेवा. येशू, ज्यांनी ज्यांनी लेकरांना तुझ्या ह्या लेकरांनी हात ठेवले बाप्पा, त्या ठिकाणी येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या वळाचा अर्घ मी रिसीव्ह करतो. ज्याचे डोकं दुखतंय त्याचे डोकं बरं हो, हात दुखतंय त्याचा हात बरा हो, पाय दुखतंय त्याचा पाय बरा हो, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम मी स्वीकारतो, ज्याला लेकरं होतं त्याला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो, त्याचं लग्न होत नाही त्याला लग्नाचा आशीर्वाद, त्याला सुंदर असं स्थळ मी स्वीकारतो. ज्याच्या घरातले गरिबीचे दरिद्रीचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात, घरात सुख शांती स्वीकारतो येशूच्याच नावात. आणि प्रत्येकाला बाप्पा तुझा पवित्र आत्मा स्वीकारतो की जेणेकरून ते तुझ्या राज्याची वाढ करते आणि तुझा गौरव करते. माझ्या जिवंत ख्रिस्ता, प्रत्येकाला तुझं पवित्र रक्त आणि पवित्र नाव लावतो आणि प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा आणि आता पवित्र आत्म्याचा सुंदर असा तो स्पर्श, टच प्रत्येकाला मोकळीकता. रिबा रिबा रबा